मी मिसेस राजेश्री सचिन मालेगावकर. मी एक प्रोफेशनल इंग्लिश लँग्वेज टीचर आहे आणि माझे स्वतःचे एक इंग्लिश लँग्वेज लर्निंग इन्स्टिट्यूट आहे. माझं इन्स्टिट्यूट सांभाळत असताना एक पार्ट टाइम बिझनेस अपॉर्च्युनिटी माझ्या लाईफमध्ये आली आणि आज माझ्या इन्स्टिट्यूटला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता आज खूप चांगलं उत्पन्न मी त्या बिझनेस अपॉर्च्युनिटीमधून घेत आहे. तर ती नेमकी काय आहे हे सांगण्यासाठी तुमच्याशी शेअर करण्यासाठी आज मी इथे उभी आहे. पण त्या अगोदर सुद्धा मला या बिझनेसमधून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी ज्यांचा गायडन्स, ज्यांचं अनमोल असं मार्गदर्शन मिळत आहे ते म्हणजे माझे मेंटॉर ऑनरेबल साईनाथ सावंत सर. तर यांचे मी खूप खूप आभार मानते, कारण की आज फक्त त्यांच्याचमुळे मी या स्टेजला उभी आहे, या सक्सेसफुल स्टेजला, आणि तुमच्याशी मी हे शेअर करू शकते. तर बघूयात मग काय आहे ती अपॉर्च्युनिटी. ओके. आपल्या देशामध्ये वस्तूंची खरेदी विक्री होत असते आणि या खरेदी विक्रीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल आपल्या देशभरामध्ये तासागणिक होत असते. मग आता या उलाढालीचा काही हिस्सा आपल्याला कमवण्याची संधी मिळते. मग ती उलाढाल नेमकी कशी होते आणि त्याचा काही हिस्सा आपल्याला कमवण्याची संधी कशी मिळते ते आपण बघूयात. आपल्या देशामध्ये वस्तूंची एक वितरण प्रणाली काम करते. म्हणजेच एखादी कंपनी असते, ती वस्तू बनवते. कोणासाठी? तर कस्टमरसाठी, म्हणजे तुमच्या आमच्यासाठी. आता हा जो कस्टमर आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यात असतो आणि कंपनी एका दुसऱ्या भागात असते. मग आता याच्यापर्यंत वस्तू वितरित कशा होतात? तर इथे एक वितरण प्रणाली काम करते. त्यालाच आपण पारंपरिक वितरण प्रणाली म्हणजेच ट्रेडिशनल मार्केटिंग असं म्हणतो. काय होतं, मॅन्युफॅक्चरर जी वस्तू बनवतो ती या कस्टमरसाठी बनवत असतो. ती वस्तू विकण्यासाठी हा मॅन्युफॅक्चरर कस्टमरच्या दारात जात नाही, किंवा ती वस्तू विकत घेण्यासाठी हा कस्टमर मॅन्युफॅक्चररच्या दारात जात नाही. मग कस्टमरला एखादी वस्तू घ्यायची असेल तर तो शेजारच्या रिटेलरकडून ती वस्तू विकत घेतो. या रिटेलरपर्यंत तालुक्याचा होलसेलर ती वस्तू पोहोचवत असतो. या होलसेलरपर्यंत जिल्ह्याचा डिस्ट्रीब्युटर ती वस्तू पोहोचवतो. या डिस्ट्रीब्युटरपर्यंत राज्याचा स्टॉकिस्ट, क्लिअर अँड फॉरवर्ड एजंट, अशी ही मंडळी एकामागून एक वस्तू पुढे सरकवत असतात. आता ही मंडळी काय सोशल वर्क करायला बसलेली नाहीयेत, तर प्रत्येकजण आपापलं मार्जिन काढून घेत वस्तू पुढे सरकवत असतो. यांचे लाखो करोड रुपये त्यांचं दुकान, गोडाऊन, सर्वंट यासाठी खर्च होत असतात. मॅन्युफॅक्चररला प्रचंड प्रमाणात ॲडव्हर्टाईज म्हणजे जाहिरात करावी लागते, कारण स्पर्धेचं युग आहे आणि ग्राहक पटवायचे असतील तर जाहिराती करावी लागते. आणि जाहिरात काय फुकट होत नाही, त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मग आता हा सगळा खर्च, जाहिरातीचा खर्च, मॅन्युफॅक्चरर काय स्वतःच्या खिशातून देत नाही, तर तो तुमच्या आमच्या म्हणजेच कस्टमरच्या खिशावर लादला जातो आणि त्यालाच गोंडस असं नाव दिलंय MRP. मग आता ही एक साखळीच आहे, ज्या साखळीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात तुमच्या आमच्यापर्यंत वस्तू पोहोचत असतात आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. आणि जर या साखळीतला एखादा माणूस लबाड निघाला तर तुमच्या आमच्यापर्यंत डुप्लिकेट वस्तू पोहोचण्याची सुद्धा शक्यता असते. मग हे सगळं माहीत असून पण आजपर्यंत कोणी या प्रणालीचा विरोध केलेला नाही. म्हणूनच अव्याहतपणे आज पण ही प्रणाली मार्केटमध्ये चालू आहे. आता मार्केटमध्ये अनेक प्रणाली आलेल्या आहेत, पण त्या तुलनेत ही जरा जास्त पाहायला मिळते. उदाहरण म्हणून पाहूयात. समजा 10 रुपयाचा एक पार्लेजी बिस्किट पुडा जो आपण रिटेलरकडून घेतो. आता या रिटेलरला तो 10 रुपयाला थोडीच पडतो, त्याचं काहीतरी मार्जिन असेल. त्याच्या अगोदर होलसेलर, डिस्ट्रीब्युटर यांचा विचार केला, त्यांच्याही अगोदर कंपनीचा विचार केला, तर कंपनीमध्ये एका वेळेस हजारो पार्लेजी बिस्किट पॅक मशीनमधून बनत असतात आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असते जास्तीत जास्त 1.5 ते 2 रुपये. म्हणजे 2 रुपयाला तयार होणारी वस्तू तुमच्या आमच्यापर्यंत येते तेव्हा 10 रुपये होते, हे ढोबळपणे सत्य. मग नेटवर्क मार्केटिंग कंपनीज, ज्यांना आपण डायरेक्ट सेलिंग कंपनीज म्हणतो, त्या काय करतात? मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडनं वस्तू घेतात किंवा स्वतः मॅन्युफॅक्चर करतात आणि डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवतात. आता हे MRPवरच देतात. पण होतं काय, या प्रणालीच्या साखळीत जाणारा जो काही पैसा आहे तो आता या नेटवर्क मार्केटिंग कंपनीजकडे वाचतो. तो जवळजवळ 70%. त्यातला 10% पैसा या नेटवर्क मार्केटिंग कंपनीज स्वतःसाठी प्रॉफिट म्हणून ठेवून घेतात आणि वाचलेला जो 60% पैसा आहे तो याच कस्टमर्सला दुसरे कस्टमर सुचविण्यासाठी या रकमेचा हिस्सा कमवण्याची संधी मिळते. मग जेवढा मोठा व्यवसाय तेवढा जास्त पैसा या प्रणालीचा हिस्सा बनून किंवा डिस्ट्रीब्युटर बनून कमवण्याची संधी मिळते, अशी ही थीम आहे. आता नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री ही फार मोठी इंडस्ट्री आहे आणि त्यामध्ये अनेक नेटवर्क मार्केटिंग कंपनीज आहेत. प्रत्येक कंपनीचा आपापला एक कॉम्पन्सेशन प्लॅन असतो. तर मी जी तुम्हाला संधी दाखवणार आहे त्याचा काय प्लॅन आहे, काय प्रपोजल आहे ते आपण बघूयात. पैसे किती मिळतात, कसे मिळतात ते आपण पाहूयात. आता मी जी तुम्हाला संधी दाखवणार आहे त्याकडे संधी म्हणून पाहायचे. मनात काही शंका आली तर त्याचं निश्चितच स्वागत आहे, पण सगळं संपल्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, कारण ओघामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. तर विचार करण्यात तुमचाच वेळ वाया जाऊ नये म्हणून. तर या संधीद्वारे तुम्ही हवे तेवढे पैसे कमवू शकता. म्हणजे तुम्ही हजारो रुपये कमवू शकता, लाखोही रुपये कमवू शकता. तुम्हाला हवे तेवढे. किती कमवायचे हे तुमच्यावर आहे. ठीक आहे, तर मग सुरू करूयात. अच्छा,
तर आत्ता तुम्ही जे काही करत आहात, म्हणजे तुमची नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल किंवा एखादं सामाजिक कार्य असेल, तर त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता अतिरिक्त 4 पैसे कमावण्याची संधी मी तुम्हाला दाखवते आहे, ज्याचं नाव आहे माईल स्टोअर. माईल स्टोअर मार्केटिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड असं या संधी देणाऱ्या कंपनीचं संपूर्ण नाव आहे. ही कंपनी नवी मुंबई येथे सुरू झालेली आहे आणि कंपनी चालकांकडे या क्षेत्राचा 20 वर्षांचा अनुभव आहे. असा खूप मोठा अनुभव असलेली व्यक्ती या कंपनीच्या मुळाशी आहे. अनेक लोक या व्यवसायातून लखपती झाले आहेत, होत आहेत. तुम्ही सुद्धा होऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला या कंपनीचा डिस्ट्रीब्युटर व्हावं लागेल, मेंबर किंवा एजंट नाही. कारण ही कुठली दामदुप्पट योजना नाही किंवा लोकांचे पैसे आपल्याला गोळा करायचे नाही. आणि डिस्ट्रीब्युटर व्हायचं असेल तर खूप सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला आयुष्यात फक्त एकदा या कंपनीचा कस्टमर व्हावं लागेल. म्हणजेच सध्या कंपनीकडे 2 पॅकेजेस आहेत, 250 PV पूर्ण करणारे. PV म्हणजे पॉईंट व्हॅल्यू, ही सॉफ्टवेअरची भाषा आहे. 1 PV म्हणजे 1 रुपया. तर ह्या 2 पैकी कुठलंही एक पॅकेज खरेदी करून तुम्ही या कंपनीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर होऊ शकता. या प्रत्येक पॅकेजची कॉस्ट आहे 7,000 रुपये. त्यापैकी पहिलं जे पॅकेज आहे ते आहे 3 शर्ट्स, ब्रँडेड एक्झिक्युटिव्ह शर्ट्स, जे एक्सपोर्ट क्वालिटी शर्ट्स आहेत, ज्याची बाजारात प्रत्येकी किंमत 2700 ते 3000 रुपये आहे. असे हे 3 शर्ट्स मिळून एक पॅकेज आहे. दुसरं पॅकेज आहे 2 सेमी पैठणी सारीज, ज्या ब्रँडेड क्वालिटीच्या सारीज आहेत. अशा 2 सारीजचं मिळून एक पॅकेज आहे. तर कधीतरी आपण स्वतःसाठी ब्रँडेड कपडे खरेदी करतच असतो, मग तो सुद्धा एक पैसे कमवण्याचा मार्ग ठरू शकतो. तो कसा आपण ते पुढे पाहूयात. आता 7,000 रुपये तुम्ही दिले आणि त्याची वस्तू तुम्हाला मिळाली, तर यामध्ये तुमचे पैसे गुंतले का? तर तुमचे पैसे गुंतले नाही, तुमचा खर्च झाला, हे मी मान्य करते. म्हणजे काय, या खर्चामध्ये अतिरिक्त पैसे कमवण्याची तुम्हाला संधी प्राप्त होते. आता 250 PV पूर्ण करून तुम्ही कोण बनता? तर डिस्ट्रीब्युटर. आता डिस्ट्रीब्युटर बनता म्हणजे काय, की कंपनीच्या सॉफ्टवेअरवर तुमचा एक ID नंबर दिसतो, तुम्हाला एक पासवर्ड दिला जातो, जो देशाच्या कानाकोपऱ्यात बसून तुम्ही पाहू शकता. त्यावर तुमचा हिशोबसुद्धा तुम्हाला दिसतो. तात्काळ तुम्हाला एक बिझनेस अपॉर्च्युनिटी लागू होते, ज्यामध्ये 5 प्रकारचं उत्पन्न मिळवण्याची तुम्हाला संधी मिळते. ते काय आपण पुढे पाहूयात. पुढचा एक लाईफ लाँग तुम्हाला फायदा मिळतो, तो म्हणजे डिस्काउंट. म्हणजे तुम्ही या वस्तू आत्ता घेतल्या, तुम्हाला आवडल्या, पुन्हा त्या घ्याव्याशा वाटल्या, तर पुन्हा तुम्हाला MRPवर घेण्याची गरज नाही. तुम्ही कंपनीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर असल्याकारणाने तुम्हाला तो लाईफ लाँग डिस्काउंट दिला जातो. भविष्यात आपल्या कंपनीच्या काही जीवनावश्यक वस्तू येत आहेत, म्हणजे साबण, चहापत्ती वगैरे सारख्या, तर त्यावर तुम्हाला 10 ते 30% डिस्काउंट दिला जाणार आहे. साड्या आणि शर्ट्स यावर तुम्हाला प्रत्येकी 50% डिस्काउंट दिला जाणार आहे. मग डिस्काउंटचा विचार करायचा झाला तर भविष्यात तुम्ही शेकडो आणि हजारो रुपयांची बचतसुद्धा करू शकता. अच्छा, आता बिझनेस करायचा म्हटलं तर तुम्ही लाखो रुपये मिळवू शकता, पण तो करावा कसा, त्याचं प्रॉपर एज्युकेशन कंपनीची सपोर्ट सिस्टीम तुम्हाला प्रोव्हाइड करते. वेळोवेळी वर्कशॉप घेऊन तुम्ही या वर्कशॉपचा लाभ घेऊ शकता आणि या बिझनेसमधल्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊ शकता आणि लवकरात लवकर यशस्वी होऊ शकता. पण हे वर्कशॉप फ्री ऑफ कॉस्ट नाही, त्याची थोडीफार फी भरावी लागते, पण जबरदस्ती नाही. तुम्ही ते घेतलंच पाहिजे असं नाही, पण घेतलेलं बरं असतं. या 5 उत्पन्नाचा हिशोब सॉफ्टवेअर करतं, माणूस करत नाही. कारण माणसाच्या हातून चुका होण्याची शक्यता असते, सॉफ्टवेअरच्या हातून चुका होत नाही. कॅल्क्युलेटर कधी चुकतं का? नाही. या 5 पैकी जे पहिले 2 उत्पन्न आहेत त्याचा हिशोब म्हणजे क्लोजिंग दर 12 तासांनी केलं जातं आणि त्याचा पिरियड आहे सकाळी 4 ते दुपारी 4, दुपारी 4 ते सकाळी 4. या दरम्यान जो काही बिझनेस होणार आहे त्याचं क्लोजिंग दर 12 तासांनी केलं जातं, पण डेली तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होत नाही. उर्वरित जे 3 पैकी 2 उत्पन्न आहेत त्याचं क्लोजिंग म्हणजे हिशोब दर आठवड्याला होतं मंगळवारी. म्हणजे सोमवार ते मंगळवार तुमचा जो काही बिझनेस होणार आहे त्याचं मंगळवार सकाळी क्लोजिंग केलं जातं आणि डेली विकली जेवढं उत्पन्न आहे ते मंगळवार नंतर येणाऱ्या शुक्रवारी तुमच्या अकाउंटला NEFT केलं जातं. म्हणजे 5 पैकी 4 उत्पन्न मिळवण्याची तुम्हाला दर आठवड्याला संधी मिळते. त्यापैकी एक जरी उत्पन्न मिळालं तरी तुमच्या अकाउंटला पैसे येतात. अगदी 10 रुपये असतील तरी तुमच्या अकाउंटला पैसे येतात. बऱ्याच कंपन्यांमध्ये किमान 100 रुपये उत्पन्न असेल तर ट्रान्सफर केलं जातं, पण इथे तसं होत नाही. अर्थात बिझनेस झाला तर पैसे मिळतात, अन्यथा कंपनी तुम्हाला 1 रुपया देत नाही. कृपया गैरसमज नको की 7,000चं एक पॅकेज खरेदी करा आणि आठवड्याला पैसे घ्या, कारण ही कुठली मनी चेन किंवा स्कीम नाही. एक 5वं जे उत्पन्न आहे त्याचा हिशोब मंथली बेसिसला होतो. म्हणजे तुमच्यामुळे जे नेटवर्क उभं राहणार आहे ते डिस्काउंटसाठी परत खरेदी करायला लागलं तर कंपनी तुम्हाला त्यावर सुद्धा फुलना फुलाची पाकळी म्हणून उत्पन्न देते, पण ते महिन्याच्या पहिल्या वीकली पेआउटच्या बरोबरीने दिलं जातं. फॉर्मॅलिटी लक्षात आली?
आता यामध्ये जे 5 उत्पन्न आहेत ते आपण बघूयात काय आहे. पहिलं जे आहे त्याचं नाव आहे डेली ॲक्टिव्ह अँड ग्रुप इन्कम. आता यामध्ये 2 उत्पन्न एकत्र आहेत, पण आपण हे एकच म्हणून पाहणार आहोत. हा बिझनेस करताना तुम्ही एकटे नाही तर कंपनी तुमच्यासोबत आहे ॲडमिन लेवलला. म्हणजे या वस्तू विकण्यासाठी तुम्हाला कुठे दुकान टाकायचं नाही किंवा कोणाच्या दारात वस्तू घेऊन विकायला जायचं नाही. ते कंपनी सांभाळते ॲडमिन लेवलला. कंपनीची KGA नावाची सपोर्ट सिस्टीम आहे जी तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याची फी भरून त्याचा लाभ घेऊ शकता आणि लवकरात लवकर या बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकता. शिवाय तुम्हाला ज्यांनी या बिझनेसमध्ये आणलं आहे त्यांना अपलाईन असं म्हटलं जातं आणि त्यांना ज्यांनी या बिझनेसमध्ये आणलं आहे असे सगळे अपलाईन्स मिळून त्यांचीसुद्धा मदत आणि मार्गदर्शन आपल्याला मिळतं आणि आपल्या अगोदर ते आलेले असतात, त्यामुळे निश्चितच त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे. थोडक्यात काय की हे टीमवर्क आहे, एकट्याने डोकं दगडावर आपटायचं नाही. मग आता काय करायचं आहे, तर तुमच्या मनात कदाचित ही शंका आली असावी की आता सांगतील आपल्याला मेंबर बनवा किंवा वस्तू विका वगैरे. तर बिलकुल करायचं नाही, ते आपोआप होणार आहे. मग काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या 5-50 लोकांना हे पैसे कमवण्याचं प्रपोजल दाखवायचं आहे, पण अपलाईनच्याच माध्यमाने दाखवायचं आहे, स्वतः दाखवायचं नाही. आणि जोपर्यंत आपल्या स्वतःला असं मुद्देसूद सांगता येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः ते दाखवायचं नाही. समजा पुढील काही दिवसात तुमच्या ओळखीच्या 5-50 लोकांना आपण हे पैसे कमवण्याचं प्रपोजल दाखवलं, तर त्यापैकी काही लोक या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी किंवा काही महत्त्वाकांक्षी लोक लाखो रुपये कमवण्यासाठी या संधीचा लाभ घेतील की नाही, तर निश्चितच काही लोक या संधीचा लाभ घेतील. मग आपल्याला काय करायचं आहे, प्रथम त्या लोकांना 2 ग्रुप्समध्ये स्पॉन्सर करायचं आहे, एक लेफ्ट आणि एक राईट ऑर्गनायझेशन. समजा पुढील काही दिवसात आपण काही लोकांना ही संधी दाखवली, त्यापैकी एका व्यक्तीने ही संधी घेतली, त्याचं नाव मिस्टर ए असं आपण मानूयात. आता तुम्ही काम करायला ॲक्टिव्ह झालात, त्यामुळे कंपनी तुम्हाला या व्यक्तीसाठी वेलकम इन्कम देते, ॲक्टिव्ह इन्कम देते 1000 रुपये. या व्यक्तीने सुद्धा 250 PV पूर्ण केले एक पॅकेज घेऊन, त्यामुळे त्याच्या 250 PVचे 250 रुपये ते तुम्हाला वेगळे मिळतात. एकूण तुम्हाला मिळतात 1250 रुपये ग्रॉस. नेट तुम्हाला मिळतात 1063 रुपये. कारण यामधून 5% TDS वजा होतो, कारण हा लीगल बिझनेस आहे आणि कंपनी ॲडमिन लेवलला हे सगळं सांभाळते, म्हणून 10% सर्व्हिस चार्जेस स्वतःसाठी ठेवून घेते, जे नॉन रिफंडेबल आहेत. समजा पुढील काही दिवसात किंवा त्याच आठवड्यात अजून एका व्यक्तीने संधी घेतली, त्याला आपण राईट ग्रुपमध्ये स्पॉन्सर केलं, त्याचं नाव मिस्टर बी असं आपण मानूयात. हे सुद्धा तुमचंच ॲक्टिव्हली काम असल्याने कंपनी तुम्हाला याचं ॲक्टिव्ह इन्कम देते 1000 रुपये, त्याच्या 250 PVचे 250 रुपये. परत एकूण तुम्हाला ग्रॉस मिळतात 1250, नेट तुम्हाला मिळतात 1063. या दोन्ही व्यक्तींनी एकाच आठवड्यात संधी घेतली तर दोन्हींचे पैसे एकत्रित 2500 रुपये ग्रॉस आणि नेट काय येतील ते असे एकत्रित तुम्हाला मिळतात. आता वरवर पाहता दिसतंय की बाबा 2 लोकांना संधी दाखवली आणि आपल्याला पैसे मिळाले, पण आता वस्तू आहे तर व्यापारसुद्धा झाला पाहिजे. मग इथे व्यापार कसा होतो ते बघूयात. आता तुम्ही काय केलं, तुमच्या अपलाईनच्या माध्यमाने अनेक लोकांना ही संधी दाखवली. काही लोकांनी हो म्हटलं, काही लोकांनी नाही म्हटलं. हो म्हणणाऱ्यांपैकी हे दोघेजण आहेत. आता या दोघांना ही संधी घ्यायची तर कंडिशन काय होती की 250 PV पूर्ण करणारं कुठलंही एक पॅकेज खरेदी करा, गरज असो किंवा नसो. मग या दोघांनी एक पॅकेज खरेदी केलं, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या 2 पॅकेजेसची विक्री झाली. अजून संधी दाखवली, अजून लोकांना संधी दाखवली तर आणि अजून पॅकेजेसची विक्री होईल. मग आता ह्यासाठी आपण कुठे दुकान टाकलं का किंवा कोणाच्या दारात पॅकेजेस घेऊन गेलो का किंवा कोणाला मस्का मारला का, तर काहीही न करता तिन्ही गोष्टी आपोआप झाल्या. आणि दुकानदार जे पैसे दुकान टाकून कमावणार होता ते पैसे आपल्याला दुकान न टाकता मिळाले. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा व्यापारच झाला, पण हा थोडा वेगळ्या पद्धतीचा व्यापार. आता या दोघांनी पण काय करायला पाहिजे, तर तुमचंच अनुकरण करायला पाहिजे. ना कोणाला मेंबर बनवायचं आहे, ना कोणाला वस्तू विकायच्यात. समजा उदाहरण म्हणून पाहूयात की मिस्टर एच्या माध्यमाने एका व्यक्तीने ही संधी घेतली, त्याच्या 250 PVचे 250 रुपये. मिस्टर बीच्या माध्यमाने एकाने ही संधी घेतली, त्याच्या 250 PVचे 250 रुपये. असे मिळून कंपनी तुम्हाला देते 500 रुपये. आता तुम्ही म्हणाल हे पैसे मला का दिले, मी तर यांना ओळखत पण नाही. पण कंपनी म्हणते आम्ही यांना ओळखत नाही, असे हजारो लोक येत गेले, हजारो पॅकेजेसची विक्री झाली. आता तुम्ही सुरुवातच केली नसती तर हे झालंच नसतं. त्यामुळे या मोठ्या विक्रीमागे त्यांच्याप्रमाणे तुमचा सुद्धा सहभाग आहे असं मानलं जातं. पण आता हे तुमचे प्रत्यक्ष काम नाही, हे तुमचं इनडायरेक्ट काम आहे. इथून पुढे जे जे इनडायरेक्ट काम होईल त्याला कंपनी प्रमाण लावते. सुरुवातीला 2 किंवा 1-2
आणि नंतर प्रमाण लावते एकास एक. म्हणजे डाव्या बाजूच्या ग्रुपमधून एक, उजव्या बाजूच्या ग्रुपमधून एक, डाव्या बाजूच्या ग्रुपमधून 2, उजव्या बाजूच्या ग्रुपमधून 2, अशा प्रत्येक जोडीचे प्रमाणात तुम्हाला 500 रुपये दिले जातात. अशा अनंत पातळीपर्यंत जोडीचे 500 रुपये तुम्हाला मिळतात. पण आता इथे 2 नियम आहेत, ते आपण पहिले समजून घेऊयात. सर्वात पहिला नियम म्हणजे हे 12 तासाचं क्लोजिंग आहे. म्हणजे भविष्यात 12 तासामध्ये जोड्या कधी कमी होतील, कधी जास्त होतील. समजा जास्त जरी जोड्या झाल्या तरी 12 तासाच्या क्लोजिंगप्रमाणे मिळणार एकाच जोडीचे ते म्हणजे 500 रुपये. मग उर्वरित जोड्यांचं काय, तर त्याच 12 तासात दुसऱ्या उत्पन्नात त्याचं कॅल्क्युलेशन होणार, जोड्या लॅप्स होत नाही. मग 12 तासात 500 रुपये एका जोडीचे, तर 24 तासात 500 मिळून 1000 रुपये तुम्हाला कमावण्याची संधी मिळते. 100% काम झालं 30 दिवस, तर 30 दिवसामध्ये म्हणजे महिन्याभरात तुम्हाला 30,000 रुपये कमावण्याची संधी मिळते. याला कॅपिंग म्हणतात. आता हे 30,000 रुपये कमावण्यासाठी तुम्हाला 30,000 तरी खर्च करावे लागले का, तर नाही. तुम्हाला फक्त 7,000 रुपयाची एक खरेदी करावी लागली. ती अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यात करत असतो. आता आपलं काम काय आहे, आपल्याला अनेक लोकांना संधी दाखवायची आहे. आता समजा 12 तासामध्ये कधी या ग्रुपमधून 4 लोकांनी संधी घेतली आणि या ग्रुपमधून एकानेही संधी घेतली नाही. मग आता ह्या 4 लोकांचं काय, तर ते लॅप्स होत नाही. भविष्यात ह्याचा स्टॉक शिल्लक ठेवला जातो. भविष्यात जेव्हा केव्हा इकडनं काम होईल तेव्हा जोड्या मॅच करून तुम्हाला पैसे दिले जातात. समजा कधीतरी या ग्रुपमधून 7 लोकांनी संधी घेतली, या ग्रुपमधून एकानेही संधी घेतली नाही, तर जेव्हा केव्हा भविष्यात काम होईल ह्या ग्रुपमधून तेव्हा जोड्या मॅच करून तुम्हाला पैसे दिले जातात. स्टॉक हा शिल्लक ठेवला जातो. तर इथे जोड्या लॅप्स होत नाही किंवा कुठलीही व्यक्ती, इथे प्रत्येक व्यक्तीचे पैसे आपल्याला दिले जातात. दुसऱ्या बाजूनेही काम झालं तर. अच्छा, आता आपलं काम काय आहे की आपल्याला अनेक लोकांना ही संधी दाखवायची. मग अनेक लोकांना संधी दाखवल्यावर फक्त 2च लोक थोडी संधी घेतील, अजून काही एक्स्ट्रा घेतील तुमच्या माध्यमाने. समजा काही एक्स्ट्रा लोकांनी संधी घेतली तर सॉफ्टवेअर त्यांना दुसरीकडे घेत नाही. इथे तुमच्याच डाव्या किंवा उजव्या बाजूला तुमच्या सूचनेप्रमाणे यांच्याच खाली एक्स्ट्रीमली आउटर साईडला त्यांना स्पिल केलं जातं. आता हे तुमचं डायरेक्ट काम आहे, त्यामुळे या प्रत्येकाचा ॲक्टिव्ह आणि पीबीचा इन्कम कोणाला मिळणार, तुम्हाला. पण आता ज्याच्या खाली आला त्या प्रत्येकासाठी सॉफ्टवेअरला तो काउंट झाला. मग आता ही व्यक्ती दुसऱ्या बाजूने 50% काम करून, ही व्यक्ती दुसऱ्या बाजूने 50% काम करून हा जोडीचा इन्कम घेण्यासाठी ॲक्टिव्ह होईल की नाही, तर ॲक्टिव्ह होण्याची शक्यता जास्त आहे. आता ही सगळी रांगोळी पाहून किंवा हे सगळं स्ट्रक्चर पाहून तुम्हाला कदाचित किंवा 100% असं वाटायलाच पाहिजे की बाबा ही तर साखळी पद्धत दिसते, ही तर चेन सिस्टम दिसते. आणि चेनमध्ये तुम्ही ऐकून असाल की एकाने काम करणं बंद केलं तर पैसेच बंद होतात. बघूयात इथे जर असं काही होत असेल तर एवढी मेहनत करून काय फायदा आहे. बघूयात इथे असं काही होत आहे का. समजा आपण तुमच्या डाव्या बाजूच्या ग्रुपवर मेहनत केली, एक 5-50 लोकांची टीम आपण उभी केली. तुमच्या उजव्या ग्रुपवर मेहनत केली, एक 5-50 लोकांची टीम आपण उभी केली. 50च्या 50 काम करणार नाही. काही लोक दोस्तीसाठी येतील, काही लोक वस्तूसाठी येतील, काही लोक सुरुवातीला येतील, काम करतील, जमत नाही म्हणून मधून सोडून देतील. पण 50च्या 50 शांत बसतील का, तर नाही. तुमच्या माझ्यासारखे 3-4 लोक जे महत्त्वाकांक्षी आहेत ते काम करतील. मग ते काम करतील तर कोणाच्या घरात पैसे जावे म्हणून, आपल्या की त्यांच्या, साहजिकच आहे त्यांच्या. मग ते काम करतील त्यांच्या घरात पैसे जावे म्हणून, पर्यायी ते आपल्याच नेटवर्कमध्ये कुठेतरी असतील आणि आपलं नेटवर्क वाढत जाऊन आपल्याला उत्पन्न हे मिळत राहणार. म्हणजेच काय, सगळ्या लोकांनी काम केलं नाही, काही लोकांनी काम केलं तरी आपल्याला पैसे हे मिळत राहतात. आणि चेनमध्ये असं होत नाही. चेनमध्ये एकाने काम करणं बंद केलं की पैसे बंद होतात. इथे असं होत नाही. म्हणजे ही दिसते साखळी, पण ही साखळी नाही, याला नेटवर्क म्हणतात. आणि नेटवर्कमध्ये सगळ्यांनी नाही पण थोड्या लोकांनी काम केलं तरी आपलं उत्पन्न हे चालू राहतं. आता यामध्ये आपल्याला टाईम अँड मनी फ्रीडम कसा मिळतो ते आपण बघूयात. आता समजा तुम्ही नोकरी करताय, मीही नोकरी करते आणि भविष्यात तुम्हाला आणि मला एक 7-8 महिने वर्षभरासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ आलीच समजा. तर आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना आपल्या नोकरीतला पगार आपल्याला कोणी देणार आहे का, तर नाही. मग आता समजा किंवा तुमचं दुकान आहे आणि माझंही दुकान आहे आणि आपल्या अपरोक्ष आपलं दुकान चालवणारं कोणी नसेल आणि आपण हॉस्पिटलला ॲडमिट झालो, तर आपण नसताना आपल्या दुकानाला आपल्याला ताळा लावावा लागेल आणि आपलं उत्पन्न हे तिथे बंद होणार. मग आपली नोकरी सांभाळता सांभाळता किंवा दुकान चालवता चालवता एक पार्ट टाईम साईड बाय साईड थोडासा वेळ देऊन जर आपण हा व्यवसाय डेव्हलप केला,
थोडी थोडी मेहनत केली आणि 1 वर्ष 2 वर्षाने इकडनं 100 लोकांचं नेटवर्क उभं राहिलं, इकडे 100 लोकांचं नेटवर्क उभं राहिलं. जास्त नाही पण एक 10-12 लोक जरी काम करायला लागली तर ते काम करतील, त्यांच्या घरात पैसे यावे म्हणून. पण पर्यायी ते आपल्याच नेटवर्कमध्ये असतील आणि आपलं उत्पन्न हे वाढत जाईल जेव्हा आपलं नेटवर्क हे वाढत जाणार. मग आता याच्याही पुढची गोष्ट, समजा दुर्दैवाने आपला मृत्यू झाला तर नॉमिनी फॅसिलिटीप्रमाणे आपल्यानंतर 3 नॉमिनीच्या नावे हा व्यवसाय कॅरी फॉरवर्ड होतो, ट्रान्सफर केला जातो. म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपला जो कोणी नॉमिनी असेल त्याच्या नावे हा व्यवसाय ट्रान्सफर होतो आणि त्यावेळेस जी काही टीम असेल त्या टीममधून जे काही काम होत असेल ते आपल्या नॉमिनीच्या नावे त्याचं उत्पन्न हे निघत राहणार आणि लाईफ लाँग. मग आता ह्या सगळ्या फॅसिलिटीज मिळवण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतोय का? तर आपण फक्त 7,000 रुपयाची खरेदी करतोय, जी आपण कितीतरी वेळा आपल्या आयुष्यात करत असतो. अच्छा, आता इथे जे काही मिस होतं आहे ते दुसऱ्या उत्पन्नात त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं, त्याचं नाव आहे डेली सेट. आता भविष्यात समजा कधी जोड्या कमी होतील, कधी जास्त होतील. समजा जास्त झाल्या तर त्याचं काय बघूयात. समजा इकडनं 4 लोकांचं नेटवर्क उभं राहिलं, इकडनं 4 लोकांचं नेटवर्क उभं राहिले. इथे जोड्या झाल्या 4. 12 तासाच्या क्लोजिंगप्रमाणे पहिल्या जोडीच्या मिळतात 500 रुपये. इथे ज्या 3 एक्स्ट्रा पेअर्स झालेल्या आहेत, इथे 3 पेअर्सचा एक सेट केला जातो आणि एका सेटचे तुम्हाला सॉफ्टवेअर देते 1500 रुपये. म्हणजे जोडीला 500च पडले पण उत्पन्नाचा प्रकार वेगळा. इथे 3:3 हा रेशो लावला जातो. आता पहिल्या जोडीचे 500 रुपये मिळाले, उरल्या 3 जोड्या त्याचा होतो एक सेट, मिळतात 1500 रुपये. 12 तासामध्ये इथे मिळू शकतात 2000 रुपये. समजा इकडनं 7 लोकांचं इकडनं 7 लोकांचं नेटवर्क उभं राहिलेलं आहे. पहिल्या जोडीचे मिळतात 500 रुपये, उरल्या 6 जोड्या त्याचे 2 सेट्स होतात. इथे 3000 रुपये मिळू शकतात. म्हणजे एकूण तुम्हाला मिळू शकतात 12 तासात 3500 रुपये. समजा इकडनं 10 लोकांचं नेटवर्क उभं राहिलेलं आहे. पहिल्या जोडीचे मिळतात 500 रुपये, उरल्या 9 जोड्या त्याचे असे 3 सेट्स होतात 4500 रुपये. म्हणजे एकूण 12 तासात तुम्हाला मिळू शकतात 5000 रुपये. याला कॅपिंग म्हणतात. आता ह्या 5000 12 तासामध्ये तर 24 तासामध्ये तुम्हाला मिळू शकतात 10,000 रुपये जास्तीत जास्त. आणि 100% काम झालं 10,000 प्रमाणे 30 दिवसांमध्ये तर तुम्हाला या उत्पन्नातून मिळू शकतात 3 लाख रुपये. याला म्हणतात कॅपिंग. आता 12 तासामध्ये 10 जोड्यांचे पैसे आपल्याला मिळू शकतात. म्हणजे 24 तासामध्ये आपल्याला 20 जोड्यांचे पैसे मिळू शकतात. मग भविष्यात कधी 25, 30, 35 जोड्या झाल्या तर त्याचं काय? तर त्याचं पुढच्या उत्पन्नात कॅल्क्युलेशन केलं जातं. त्याचं नाव आहे वीकली सेट. आता समजा 40 लोकांचं नेटवर्क या बाजूला उभं आहे, स्टॉक शिल्लक आहे. भविष्यात कधीतरी या बाजूने काम झालं, एक 32 लोकांची टीम मिसमॅच होऊन इकडे उभी राहिली. तर यामध्ये काय होणार? सॉफ्टवेअर आता काय करणार? पेअर शोधणार. मग इथे 32 म्हणून 32 पेअर्स सॉफ्टवेअर करणार, ते शोधणार. या 32 पेअर्समध्ये सॉफ्टवेअर काय करणार? 3 प्रमाणे सेट शोधणार तर 10 सेट्स मिळतात. आता एका सेटचे किती मिळतात? 1500 रुपये मिळतात. मग इथे 10 सेट्सचे 1500 प्रमाणे किती मिळतात? 15,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात आठवड्याला. म्हणजे 3:3 हा रेशो लावला जातो. आता यामधून इथून 40मधून 32 गेले, शिल्लक 8 आहे. तिथे शिल्लक काहीच नाही. या 32 मधून 2 लोक अजून शिल्लक आहेत. म्हणजे इकडे एकूण शिल्लक 10, इकडे एकूण शिल्लक आहेत 2. भविष्यात उजव्या बाजूच्या ग्रुपमधून एक जण तुम्ही स्पॉन्सर केला तर हे 3 आणि 3 मिळून एका सेटचे पैसे तुम्हाला मिळतात 1500 रुपये. जे 7 इकडे शिल्लक राहतात ते कॅरी फॉरवर्ड होतात. भविष्यात इकडनं जेव्हा काम होईल तेव्हा जोडीचे पैसे मिळून तुम्हाला दिले जातात. आता वीकली सेटमध्ये 40 सेट्सची मर्यादा आहे. आठवड्याला तुम्हाला जास्तीत जास्त 120 पेअर्सचे पैसे मिळू शकतात. ते म्हणजे 60,000 रुपये आठवड्याला. तर महिन्याला तुम्हाला जास्तीत जास्त 2,40,000 रुपये मिळू शकतात. याला म्हणतात कॅपिंग वीकली सेटचं. आता डेली सेट झालं किंवा वीकली सेट झालं मिळणार एकत्रच. मग पूर्ण टोटल महिन्याचं कॅपिंग जातं 5,40,000 पर्यंत. 100% काम झालं तर 5,40,000 रुपये जास्तीत जास्त तुम्हाला एका आयडीवर महिन्याला उत्पन्न मिळू शकतं. पण आपण समजूयात की बाबा 100% काम नाही झालं तर 5 लाख समजा वरचे आपण सोडून देऊ. 40,000 जरी सामान्य माणसाला महिन्याभरात प्रत्येक महिन्याला मिळायला लागले ह्या बिझनेसमधून, पार्ट टाईम बिझनेसमधून, तर त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे निश्चितच वाढलेलं असेल आणि महागाईला तोंड देणं त्याला कितीतरी सोपं झालेलं असेल.
मग आता यासाठी आपण काय खर्च करतोय? लाखो रुपये लावतोय का? नाही, आपण फक्त 7,000ची एक छोटीशी खरेदी करतोय. अच्छा, आता हा कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्हाला किती समजला आवडला मला माहीत नाही, कारण मला सुद्धा हा सर्वात पहिले समजला नव्हता आणि पहिल्यांदा हे प्रत्येकाला समजावं अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. पण आत्ता मी तुम्हाला जे उत्पन्न दाखवणार आहे ते तुम्हाला समजेल आणि आवडेल असंच आहे आणि त्याच उत्पन्नासाठी अनेक लोक या बिझनेसमध्ये येत आहेत. मी सुद्धा त्याच उत्पन्नासाठी या बिझनेसमध्ये आलेली आहे. बघूयात आपण ते काय आहे. त्या उत्पन्नाचं नाव आहे रॉयल्टी. आता अशा प्रकारच्या कंपनीजमध्ये, अशा प्रकारच्या बायनरी प्लान्समध्ये रॉयल्टी ही महिन्यातून एकदा दिली जाते आणि त्यासाठी सुद्धा क्रायटेरिया लावला जातो की बाबा तुम्ही 100 जोड्यांचं नेटवर्क उभं करा आणि मग कंपनीचा वर्षभराचा जो काही टर्नओव्हर असेल त्याच्यावर तुम्हाला रॉयल्टी दिली जाते आणि कंपनीचा वर्षभराचा टर्नओव्हर किती हा ॲडमिनचा पासवर्ड आपल्याला कोणी देत नाही. मग आता ही रॉयल्टी आपल्या कंपनीमध्ये ही जी रॉयल्टी आहे ती कंपनीच्या टर्नओव्हरवर दिली जात नाही. दुसरी गोष्ट, ही रॉयल्टी महिन्याला नाही तर दर आठवड्याला मिळवण्याची तुम्हाला संधी आहे. आणि तिसरी गोष्ट, ही रॉयल्टी मिळवण्यासाठी तुम्हाला 100 जोड्या करायच्या नाही, 50 जोड्या करायच्या नाही, 10 जोड्या करायच्या नाही, अगदी 5 किंवा 2 सुद्धा जोड्या करायच्या नाहीत. मग काय करायचं आहे? तर खूप सोपी गोष्ट इथे तुम्हाला करायची आहे. जेव्हा तुमच्यामुळे 2 लोकांच्या आयुष्यात ही संधी जाणार आहे तेव्हा तुम्ही रॉयल्टीला पात्र होणार आहे. म्हणजेच परत सांगते, तुमच्यामुळे 2 लोकांच्या आयुष्यात ही संधी देण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही रॉयल्टीला पात्र झालात. आता रॉयल्टीला पात्र झाला म्हणजेच काय? समजा हा मिस्टर बी जो आहे हा त्याचा ॲक्टिव्ह इन्कम वगळता याने 2,000 रुपये आठवड्याभरामध्ये कमवले आणि ह्या मिस्टर एने त्याचा ॲक्टिव्ह इन्कम वगळता एक 3,000 रुपये आठवड्याभरामध्ये कमवले. तर कंपनी तुम्हाला दोघांच्याही 100% रॉयल्टी देते. म्हणजे बीला 2,000 रुपये मिळाले की तुम्हालाही मिळणार, या मिस्टर एला 3,000 मिळाले की तुम्हालाही मिळणार. मग आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्यांना स्पॉन्सर करता त्यांची रॉयल्टी तुम्हाला मिळणार. मग तुम्ही यांना प्रोत्साहन देणार की नाही त्यांचा इन्कम वाढावा म्हणून? ठीक आहे, मग तुमचा जो कोणी स्पॉन्सर असेल तुमचा इन्कम वाढावा, तुमचा बिझनेस वाढावा म्हणून तुम्हाला मदत करेल की नाही? तर निश्चितच करणार. मग आता प्रत्येकाला असं वाटेल ना की बाबा आपण रॉयल्टीला क्वालिफाय व्हावं. मग प्रत्येकाने जर किमान असं ठरवलं की चला आपण किमान रॉयल्टीला तर क्वालिफाय होऊयात, तर हे नेटवर्क वाढेल की थांबेल? निश्चितच हे नेटवर्क वाढेल. नेटवर्क वाढलं की तुमचं उत्पन्नसुद्धा हे वाढणार. आता समजा हे मिस्टर ए आणि बी तुम्ही ज्यांना डायरेक्ट स्पॉन्सर केले ते जोरात कमवायला लागले, एक 5-10 हजार रुपये आठवड्याला मिळायला लागले त्यांचा ॲक्टिव्ह इन्कम सोडून, तर तुम्हाला त्यांच्या 100% रॉयल्टी मिळते. आता समजा तुम्ही ह्या मिस्टर ए आणि मिस्टर बीला स्पॉन्सर केलेलं आहे आणि समजा मिस्टर बीने काम केलं नाही, तुमचं एकाच बाजूला काम झाले दुसऱ्या बाजूला काम होत नाही, तर कोणत्याच कंपनीमध्ये दोन्ही बाजूला काम झालं नाही तर उत्पन्न मिळत नाही. पण आपल्या कंपनीमध्ये रॉयल्टीमुळे एक शक्यता निर्माण झालेली आहे की समजा ह्या मिस्टर बीने जरी काम केलं नाही पण हा मिस्टर ए जो तुम्ही डायरेक्ट स्पॉन्सर केला आहे तो जे काही काम करेल त्याची रॉयल्टी ही तुम्हाला मिळणार. म्हणजे इथे एकाच बाजूने काम झालं तरीही तुम्हाला त्याची रॉयल्टी मिळते. मग भविष्यात तुम्हाला असं वाटलं की बाबा तुमची दुसरी बाजू वीकर आहे तर तुम्ही एखादा स्ट्रॉंग व्यक्ती त्या बाजूने स्पॉन्सर करून त्या बाजूला सुद्धा त्याला कुठेही स्पॉन्सर केलं तरी तुम्हाला त्याची रॉयल्टी मिळणार. मग आता आपल्याला माहिती की आपण ज्यांना डायरेक्ट स्पॉन्सर करतो त्यांची रॉयल्टी आपल्याला मिळते. मग आता तुम्ही फक्त 2 लोकांना स्पॉन्सर करून थोडी शांत बसाल, हम दो हमारे दो असं तुम्ही म्हणाल का? तर बिलकुल नाही. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना स्पॉन्सर करणार आणि प्रत्येकजण जास्तीत जास्त लोकांना स्पॉन्सर करण्याचा प्रयत्न करणार ही रॉयल्टी मिळवण्यासाठी. मग समजा तुम्ही 1 वर्ष 2 वर्षामध्ये 100 लोकांना किमान डायरेक्ट स्पॉन्सर केलं. आता या 100 लोकांपैकी समजा 90 लोकांनी कामच नाही केलं आणि फक्त 10 लोकांनी काम केलं असं पण गृहीत धरूयात. तर हे 10 लोक जर आठवड्याला किमान ॲक्टिव्ह इन्कम सोडून त्यांचा 2-2 हजार रुपये कमवायला लागले तर तुम्हाला रॉयल्टी मिळते 20,000 रुपये आठवड्याला. म्हणजे महिन्याला तुम्हाला 80,000 रुपये फक्त रॉयल्टी मिळते. याच्याहीपेक्षा सामान्य पातळीला आपण विचार करू. समजा त्या 10 लोकांनी किमान त्यांचा ॲक्टिव्ह इन्कम सोडून 1,000 रुपये आठवड्याला कमवले तर तुम्हाला 10,000 रुपये फक्त रॉयल्टी मिळते आठवड्याला. म्हणजे 40,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला फक्त रॉयल्टी मिळते.
आणि बायनरी इन्कम मिळेल तो काही वेगळा असतो, तर मी गृहीत धरतच नाही. मग आता समजा हे सुद्धा जर आपल्याला जड वाटत असेल तर अजून सामान्य पातळीला आपण विचार करूयात की समजा तुम्हाला ह्या एका व्यक्तीला संधी देण्यासाठी जास्तीत जास्त किती काळ लागू शकतो? 1 आठवडा, 2 आठवडे, 15 दिवस, ठीक आहे, किंवा मी म्हणते चला 1 महिना लागला. तुम्हाला एका व्यक्तीला संधी देण्यासाठी किमान 1 महिना लागला तर 12 महिन्यामध्ये तुम्ही किती लोकांना संधी द्याल? 12 लोकांना संधी द्याल, ठीक आहे. त्या 12 लोकांना संधी दिल्यानंतर तुम्हाला 1063 नेट इन्कम प्रमाणे समजा 1000 पकडू आपण, तर 12 लोकांचे समजा 12,000 रुपये तुम्हाला मिळाले. आणि त्या 12 लोकांपैकी समजा 10 लोकांनी काम नाही केलं, फक्त 2 लोकांनी काम केलं, तर ते 2 लोक जे काही काम करतील त्यांचा ॲक्टिव्ह इन्कम वगळता तुम्हाला त्यांची 100% रॉयल्टी ही मिळते. आहे की नाही रॉयल्टी मस्त? अच्छा, आता तुम्ही ज्यांना डायरेक्ट स्पॉन्सर करणार आहात ते ज्यांना डायरेक्ट स्पॉन्सर करतील त्यांची सुद्धा 100% रॉयल्टी तुम्हाला मिळते, म्हणजे दुसऱ्या लेवलची सुद्धा रॉयल्टी तुम्हाला मिळते. आता रॉयल्टीमध्ये बघा काय गंमत होऊ शकते. आता समजा तुम्ही ज्यांना डायरेक्ट स्पॉन्सर केले, ज्या कोणाला, त्यापैकी समजा 2 लोक, कोणतेही 2 लोक ज्यांना तुम्ही डायरेक्ट स्पॉन्सर केले ते तुमच्या नेटवर्कमध्ये कुठेही असतील, तर ते 2 लोक कधीतरी 2-5 वर्षांनी का होईना पण कॅपिंगला गेले, समजा ह्या 5 लाखाच्या कॅपिंगला गेले, तर ते जेव्हा 5 लाखाच्या कॅपिंगला जातील तेव्हा तुम्ही अगोदर कॅपिंगला गेलेले असाल, कारण त्यांनी तुमचं नेटवर्क वाढवलेलं असेल. मग त्या दोघांचे समजा 5-5 लाख, तुमचे 5 लाख असे मिळून किती मिळू शकतात तुम्हाला? 15 लाख रुपये तुम्हाला इथे मिळू शकतात. म्हणजे जास्तीत जास्त या रॉयल्टीमुळे काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलं. आता त्यांनी स्पॉन्सर केलेल्याचं इन्कम तर मी तुम्हाला अजून सांगितलंच नाही, ते तुम्ही स्वतः इमॅजिन करू शकता की किती असेल. तर ही आहे रॉयल्टीची कमाल. मस्त आहे की नाही रॉयल्टी मग? अच्छा, आता पुढचा एक इन्कम आहे शेवटचा, रिपर्चेस इन्कम. बघूयात. आता तुमच्यामुळे जे नेटवर्क उभं राहणार आहे ते डिस्काउंटसाठी परत खरेदी करायला लागलं तर कंपनी त्यावर तुम्हाला फुलना फुलाची पाकळी म्हणून उत्पन्न देते. प्रत्येकाने 5 BVची किमान वस्तू खरेदी केली, बिझनेस व्हॉल्यूम, तर तुम्हाला 5 रुपये तुमच्या अकाउंटला दिले जातात. आता हे उत्पन्न महिन्याला दिलं जातं, महिन्याचा पहिला विकली पे आउट आहे त्याच्या बरोबरीने. आता अनंत पातळीपर्यंत लोक खरेदी करत जाणार, पण तुम्हाला मिळणार 1 ते 20 लेवलपर्यंत. तुमच्या खाली 1 ते 20 लेवलपर्यंत जे लोक खरेदी करतील त्या प्रत्येकाच्या 5 BVच्या वस्तूवर तुम्हाला 5 रुपये दिले जातात. हे सुद्धा उत्पन्न थेंबे. समजा 7,000 रुपये इकडे तुम्ही खर्च केले आहे, त्याची वस्तू तुम्हाला मिळालेली आहे. टेक्निकली इथे रिस्क आहे का? तर टेक्निकली इथे रिस्क नाही. अच्छा, 70 लाख रुपये एका व्यक्तीने भांडवल लावले आणि एक छोटासा कारखाना उभा केलेला आहे, तर टेक्निकली इथे रिस्क कितीची आहे? 70 लाख रुपयांची रिस्क आहे. आता दोन्ही बाबतीमध्ये फक्त 2 शक्यता आहेत, एक तर यश मिळेल किंवा अपयश मिळेल. समजा आपण आधी निगेटिव्ह विचार करू की अपयशच आलं तर काय होईल. 70 लाख रुपये भांडवल लावलं आहे, कारखाना उभा केला आहे, काम झालं नाही, कारखाना चालला नाही, लाखो रुपयांचं नुकसान झालं, तर या सामान्य व्यक्तीची काय अवस्था होईल? ही सामान्य व्यक्ती देशोधडीला लागेल, रस्त्यावर येईल किंवा आत्महत्या सुद्धा करू शकते. अच्छा, इकडे विचार करू. 7,000 रुपयाचा खर्च केला, वस्तू मिळाली आहे, काम झालं नाही, खर्च वाया गेला. समजा खर्च वाया जात नाही, पण आपण निगेटिव्ह विचार करू की खर्च वाया गेला. तर 7,000 रुपयाचा खर्च वाया गेला म्हणून तुमचं किंवा माझं मी सांगत नाही, पण आपल्या देशातली गरीबातली गरीब व्यक्ती 7,000चा खर्च वाया गेला म्हणून रस्त्यावर येणार का? किंवा देशोधडीला लागेल का? किंवा आत्महत्या करेल का? तर कॉमन सेन्सला अपील केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट निश्चित कळते की बाबा आपण आपल्या लाईफमध्ये कितीतरी वेळा खर्च करत असतो, कितीतरी वेळा अनावश्यक पैसे आपण खर्च करत असतो. मग या खर्चामध्ये जर वस्तूही मिळतेय आणि ही अतिरिक्त पैसे कमवण्याची संधी पण मिळते, मग एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. अच्छा, आता खर्च वाया जाईल असं आपण का म्हणूयात. आता आपण थोडा पॉझिटिव्ह विचार करूयात की जी महागाई तुम्हाला सतावते, मला सतावते, ती अनेक लोकांना आज सतावत आहे. जसं मला लखपती व्हावंसं वाटतं, तुम्हाला लखपती व्हावंसं वाटतं, तसं आजूबाजूला अनेक लोक आहेत आपल्या की ज्यांना लखपती व्हावंसं वाटते.
आता ह्या लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये जिथे करोनाने अनेक लोक ग्रस्त झालेले आहेत, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, बऱ्याच लोकांचे उद्योगधंदे भुईसपाट झालेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये लोक इन्कम सोर्स शोधत आहेत जिथून पैसे येतील. मग अशा अनेक लोकांपर्यंत जर आपण ही संधी योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य शब्दात, योग्य माणसाद्वारे ठेवली तर त्यापैकी अनेक लोक ही संधी घेतील की नाही, तर निश्चितच घेतील. आणि मग खर्च वाया जाईल असं आपण उगीच म्हणूयात का? तर कॉमन सेन्सला थोडंसं आपण अपील केलं तर आपल्याला लक्षात येतं की ही संधी घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे. झाला तर तुमचा 100% फायदाच होणार आहे, नुकसान झालं तर तुमचं 0 नुकसान आहे. आणि तुमच्यासारखी महत्त्वाकांक्षी व्यक्ती, तुमच्यासारखी स्वप्नाळू व्यक्ती या संधीचा नक्की लाभ घेईल असं मी निश्चितच सांगते. आता बघा, हे नेटवर्क इथे 2-4 करत आज तुमच्या लोकल एरियामध्ये, उद्या एक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये असं वाढत गेलं. आणि एक पुढे 2-5 वर्षामध्ये 500,000 लोकांची टीम तयार झाली. आणि या पार्ट टाईम संधीद्वारे तुमच्या घरामध्ये उद्या 2-5 वर्षांनी का होईना पण 5-50 हजार रुपये, लाखभर रुपये येऊ लागले तर तुम्ही किंवा तुमचा परिवार या वाढत्या महागाईची चिंता करेल का? तर अजिबात नाही. ज्या वाढत्या महागाईमुळे आज आपण सगळेजण त्रस्त झालेलो आहोत. आणि आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला सुद्धा लखपती होता यावं, आपली स्वप्न पूर्ण करता यावी म्हणून आमच्या कंपनीने उत्कृष्ट वस्तूसह उत्कृष्ट संधी मार्केटमध्ये आणलेली आहे. आणि तुमच्यासारखी महत्त्वाकांक्षी स्वप्नाळू व्यक्ती ह्या संधीचा नक्कीच लाभ घेईल असं मी सांगते. आणि तुमच्या जर काही शंका असतील तर निश्चित तुम्ही मला त्या विचारू शकता. थँक्यू. हॅलो, परत एकदा तुमच्यासमोर राजश्री. आता मी जे तुम्हाला बिझनेस प्रपोजल दाखवलंय ते तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्हाला त्या बाबतीत काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर मला या नंबर्सला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. माझे नंबर्स मी इथे दिलेले आहेत. शिवाय मिस्टर साईनाथ सावंत सर जे माझे मेंटॉर आहेत आणि या कंपनीचे ओनर आहेत, तर त्यांचे सुद्धा नंबर्स मी इथे दिलेले आहेत. तुम्ही त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि याबद्दल जास्तीत जास्त माहिती तुम्ही अजून मिळवू शकता. तर एक खूप सुंदर संधी तुमची वाट पाहतीये, तुमचे स्वप्न तुमची वाट पाहतायत. भेटूयात पुन्हा एकदा लवकरच या संधीच्या माध्यमातून. थँक्यू.